क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। सुरगाणा पळसण ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप। सरपंच रंजना चौधरींच्या मनमानी कारभाराला कंटाळून सदस्य भाऊराव पवारांचा राजीनामा। सुरगाणा तालुक्यातील राजकारणाचे केंद्र असलेल्या पळसण ग्रामपंचायतीत आज एक मोठी खळबळजनक घटना घडली। माकपच्या विद्यमान सरपंच रंजना चौधरी यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत वार्ड क्रमांक 1 मधील कार्यक्षम सदस्य भाऊराव पवार यांनी आपल्या सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। या राजीनाम्यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। नेमके प्रकरण काय? भाऊराव पवार हे वार्ड क्रमांक 1 मधून तब्बल 365 मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय सदस्य आहेत। आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पवारांनी गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायती सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत आवाज उठवला होता। पवारांनी राजीनामा पत्रात मांडलेले प्रमुख मुद्दे: कामांचा सुमार दर्जा, गावात सुरू असलेली विकास कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप, सरपंचांची मनमानी, सरपंच रंजना चौधरी या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा दावा, सूचनेकडे दुर्लक्ष, वारंवार सूचना देऊनही प्रशासकीय स्तरावर सुधारणा होत नसल्याने अखेर पदाचा त्याग करण्याचा निर्णय। मी जनतेच्या कामासाठी निवडून आलो होतो, मात्र जर लोकांच्या पैशातून होणारी कामे निकृष्ट दर्जाची होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझे म्हणणे ऐकले जात नसेल तर पदावर राहण्यात अर्थ नाही। भाऊराव पवार, विद्यमान सदस्य, पळसण ग्रामपंचायत। पुढील राजकीय समीकरणे बदलणार। पवार यांच्या राजीनाम्यामुळे पळसण ग्रामपंचायतीमधील अंतर्गत गटबाजी आणि मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत। सरपंच रंजना चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला हा मोठा धक्का मानला जात आहे। आगामी काळात या राजीनाम्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असून ग्रामस्थ आता यावर काय प्रतिक्रिया देतात आणि प्रशासन या तक्रारीची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी हिरामण चौधरी, सुरगाणा। आपल्या ग्रामपंचायत रंग चालू आहे, तरी हे मी काल विचारलं भाऊसाहेबाला का ह्या कोणत्या पद्धतीने कसं काय केलं, त्याच्यामुळे मला म्हणे माहीत नाही, सरपंचालाच विचार। आणि आमचं मासिक मिटिंगला असं झालं होतं का जो काय ठेकेदार आपण द्यावं तो मासिक मिटिंग घेऊन आणि कोणत्या ठेकेदाराला द्यायचं ते कसं करायचं ते बोलणं करून आणि नंतर ठेकेदाराला काम करायचं देऊ असं बोलणं झालं। पण हे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच माननीय रंजना विठ्ठल चौधरी यांनी आम्हाला कोणत्या सदस्याला न विश्वासात घेता आणि हे गपचूप हातल्या ठेकेदार काम दिलं, त्याच्यामुळे सर्व सदस्य नाराज आहेत। असे आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहे आणि भाऊसाहेब पण त्याच पद्धतीचा आहे, तो पण त्याला विचारला असता तर तो डायरेक्ट सरपंच बसतो आणि आज ते एकमेकाचा सदस्य कोणाचं ऐकत नाही। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।